सिक्स स्टँडर्ड हिंदी वसंत मधली पोयम आहे फर्स्ट। वह चिड़िया जो चोंच मारकर दूध भरे झुंडी के दाने रुचि से रस्से खा लेती है। वह छोटी संतोषी चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे अन्न से बहुत प्यार है। तर ह्याचा अर्थ काय आहे? वह चिड़िया जो म्हणजे मी ती चिमणी आहे जी चोच मारकर म्हणजे चोच मारून दूध भरे झुंडी के दाणे म्हणजे जेव्हा ज्वारीचे दाणे, झुंडी म्हणजे ज्वारीचे दाणे जेव्हा कोवळे असतात, जेव्हा ते प्रॉपर बनलेले नसतात तेव्हा त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा चिक असतो जो दुधासारखा दिसतो। ते झुंडीचे दाणे मी रुचि से रस्से खा लेती है म्हणजे आवडीने आणि प्रेमाने खाते। वह छोटी संतोषी चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ। ती छोटीशी संतोषी म्हणजे समाधानी, चिडिया म्हणजे चिमणी, नीले पंखवाले म्हणजेच माझे पंख कसे आहेत तर निळे आहेत। ती चिडिया म्हणजे चिमणी मी आहे। मुझे अन्न से बहुत प्यार है म्हणजे मला अन्न खायला खूप आवडतं। सेकंड पॅराग्राफ आहे, वह चिड़िया जो कंठ खोलकर बूढ़े वन बाबा की खातिर रस उंडेल कर गा लेती है। वह छोटी मुंह बोली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे विजन से बहुत प्यार है। वह छोटी चिड़िया जो म्हणजे ही जी छोटी चिमणी आहे ती कंठ खोलकर म्हणजे खुल्या गळ्याने बूढ़े वन बाबा के खातिर म्हणजे म्हाताऱ्या जंगल किंवा बूढ़ा वन बाबा म्हणजे या जंगलाच्या खातिर म्हणजे त्याच्यासाठी रस उंडेलकर गा लेते म्हणजे मोकळ्या मनाने किंवा कोणालाही न घाबरता मी गाते। वह छोटी मुह बोली चिड़िया म्हणजे मी माझ्या छोट्या तोंडातून किंवा मुखातून गाणं गाते अशी चिड़िया नीले पंखोवाली मैं हूँ म्हणजेच माझे पंख कसे आहेत तर निळे आहेत। मुझे विजन से बहुत प्यार है, विजन म्हणजे एकांत, मला एकांत खूप आवडतो किंवा मला एकांतात गायला खूप आवडतं। थर्ड पैराग्राफ आहे, वह चिड़िया जो चोंच मारकर चढ़ी नदी का दिल टटोलकर जल का मोती ले जाती है। वह छोटी गर्बीली चिड़िया नीले पंखों वाली मैं हूँ, मुझे नदी से बहुत प्यार है म्हणजे वह छोटी चिड़िया ती छोटी चिमणी जी चोच मारून चढ़ी नदी का दिल टटोलकर, चढ़ी नदी म्हणजे भरलेली नदी आहे, तिचा दिल टटोलकर म्हणजे तिचं मन जिंकून जल का मोती ले जाती है। जल का मोती म्हणजे पाण्याचा थेंब, जो पाण्याचा थेंब उचलल्यानंतर तो कसा दिसतो मोतीसारखा दिसतो। वह छोटी गर्बीली चिड़िया नीलो पंखवाली मैं हूँ म्हणजे ही जी छोटी गर्बीली चिड़िया आहे ती कोण आहे तर मी आहे, माझे पंख निळे आहेत। मुझे नदी से बहुत प्यार है आणि ही पोयम कुणी लिहिली आहे तर केदारनाथ अग्रवाल। त्याच्यानंतर आपण आता याचे क्वेश्चन आन्सर बघूया। पहला क्वेश्चन आहे, कविता पढ़कर तुम्हारे मन में चिड़िया का जो चित्र उभरता है उस चित्र को कागज पर बनाओ म्हणजे ही कविता वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची चिड़िया किंवा चिमणी तयार होते तर त्याचे एक चित्र तुम्ही कागदावरती बनवा। तर ह्याच्यामध्ये याचं उत्तर काय येणार आहे, कविता पढ़कर हमारे मन में निम्नलिखित चित्र उभरते हैं म्हणजे ही कविता वाचल्यानंतर आमच्या मनामध्ये अशी चित्र उभी राहतात। नंबर 1 आहे, वह नीले पंखों वाली सुंदर चिड़िया है म्हणजे ती चिमणी कशी आहे निळ्या पंखाची आहे। वह नीले पंखों वाली सुंदर चिड़िया है म्हणजे ती निळ्या पंखांची खूप सुंदर अशी चिमणी आहे। सेकंड आहे, चिड़िया मधुर स्वर में जंगल में गाना गाती है म्हणजे चिड़िया मधुर स्वर, मधुर म्हणजे खूप कोमल किंवा गोड आवाजामध्ये जंगलात गाते। वह बहती नदी का पानी पीती है आणि ती कोणतं पाणी पिते तर जी वाहती नदी असते तिचं पाणी पिते। चिड़िया का आकार छोटा है आणि चिड़िया कोणत्या आकाराची आहे तर छोट्या आकाराची आहे। उसे आज़ादी बहुत पसंद है आणि तिला एकटं राहायला किंवा आझाद कोणाच्या पारतंत्र्यात किंवा तिला स्वातंत्र्य राहायला, इंडिपेंडेंट राहायला आवडतं। सेकंड क्वेश्चन आहे, तुम्हें कविता का कोई और शीर्षक देना हो तो क्या देना चाहोगे, उपयुक्त शीर्षक सोचकर लिखो म्हणजे तुम्हाला जर ह्या कवितेचं नाव काय आहे वह चिड़िया जो, तो तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला दुसरं कोणतं नाव तिला द्यायला आवडेल या पोयमला तर उत्तर आहे नन्ही चिड़िया, सुंदर चिड़िया या परिश्रमी चिड़िया। परिश्रमी म्हणजे मेहनती चिड़िया। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, इस कविता के आधार पर बताओ कि चिड़िया को किन किन चीज़ों से प्यार है म्हणजे ह्या कवितेच्या आधारे सांगा की चिड़ियाला काय काय किंवा कोणत्या कोणत्या चीजे किंवा वस्तूशी तिला प्रेम होतं।
तर त्याचं उत्तर आहे, इस कविता के आधार पर ज्ञात होता है, म्हणजेच ह्या कवितेच्या आधारे ज्ञात म्हणजे माहिती होतं की चिड़िया को दूध भरे अनाज के दानों, नदी तथा जंगल से प्यार है. म्हणजे चिडियाला दूध भरे अनाज के दाणे म्हणजे जेव्हा दाणे कच्चे असतात तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा व्हाईट कलरचा जो चिक असतो त्याला दूध असं म्हटलेलं आहे. अनाज के दाणे आणि नदी तिला आवडायची. त्याच्यानंतर जंगलावरती तिचं प्रेम होतं. त्यानंतर चिड़िया झुंडी के दाने एवं अन्य अनाज के दानों को खाना पसंद करती है. झुंडी के दाणे म्हणजे ज्वारीचे दाणे आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे अनाज म्हणजे जसं की ज्वारी असेल, गहू असेल, अशा प्रकारचे दाणे खायला तिला आवडायचं. इस चिड़िया को गीत गाना पसंद है, आणि ह्या चिडियाला गाणं गायला खूप आवडतं. जंगल से इसे बहुत प्यार है, आणि हिला जंगलावरती सुद्धा खूप प्रेम आहे. यह नदी से भी बहुत प्यार करती है, आणि ही नदीवरती सुद्धा खूप प्रेम करते. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, आशय स्पष्ट करो. आता आपल्याला इथं पोएममधले काही लाईन दिले आहेत त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर फर्स्ट आहे, रस उंडेलकर गा लेती है, आणि सेकंड आहे, चढ़ी नदी का दिल टटोलकर जल का मोती ले जाती है. तर आता फर्स्टचा आपण बघूया. रस उंडेलकर गा लेती है, याचा अर्थ काय येतो, चिड़िया जंगल में जब अकेली होती है तब वह बिना किसी डर और संकोच के उन्मुक्त भाव से गाती है. म्हणजे जेव्हा चिड़िया जंगलामध्ये एकटी असते तेव्हा कुणालाही न घाबरता किंवा संकोच न करता ती मोकळ्या मनाने भाव से गाती है म्हणजे स्वरात गाते. किंवा तिच्या गाण्याचा एक लेअर किंवा आवाज तिचा खूप असा सुंदर येतो. वह मधुर स्वर में गाना गाती है, ती खूप अशा गोड आवाजात गाणं गाते. उसके स्वर की मधुरता वातावरण में रस घोल देती है, म्हणजे तिच्या आवाजाने वातावरण कसं होतं, प्रसन्न. सेकंड आहे, चढ़ी नदी का दिल टटोलकर जल का मोती ले जाती है. तर ह्याचं उत्तर काय येईल, म्हणजे ह्याचा भावार्थ, छोटी चिड़िया चढ़ी हुई नदी से बिल्कुल भी नहीं घबराती है. छडी म्हणजे भरलेली किंवा तुडुंब वाहणारी नदी, तिला ती अजिबात घाबरत नाही. वह उफनती नदी के बीच से अपनी चोंच में पानी की बूंद लेकर उड़ जाती है. उफनती म्हणजे खूप जोराने अशी भरलेली नदी जेव्हा मोठमोठ्याने किंवा आवाज करत वाहत असते, म्हणजे तिचं पाणी जसं उसळ्या मारत असतं त्या पाण्यामधून ती काय करते, पाण्याचा एक थेंब बूंद लेकर उड जाती, म्हणजे पाण्याचा थेंब घेऊन ती उडून जाते. पण अशा उफनत्या म्हणजे उसळलेल्या पाण्याला सुद्धा ती घाबरत नाही. यानी लबालब भरी नदी की जलराशि का अनुमान लगाकर उस जलराशि में से जल का मोती निकाल लाती है. म्हणजे पूर्ण तुडुंब भरलेल्या नदीचा अंदाजा घेते आणि त्याच्यामध्ये चोच मारून ती जलराशी म्हणजे पाण्याची थेंबा घेते आणि उडून जाते. अर्थात उसी पाणी से चिड़िया अपनी प्यास बुझाती है. म्हणजेच काय, तर अशाच पाण्यातून चिड़िया आपली प्यास म्हणजेच आपली तहान भागवते. इसलिए पानी मोती की तरह अमूल्य है. म्हणूनच पाणी काय आहे, तर अमूल्य म्हणजेच पाण्याची कोणीही किंमत करू शकत नाही. त्यानंतर आहे अनुमान और कल्पना. अनुमान करायचं आहे किंवा कल्पना इमॅजिनेशन करून सांगायचं आहे. मग ह्या कवि ने नीली चिड़िया का नाम नहीं बताया है, म्हणजे कवीने ती जी निळी चिडिया आहे तिचं नाव सांगितलं नाही. वह कौन सी चिड़िया रही होगी, पण ती कोणती चिडिया असेल. इस प्रश्न का उत्तर जानने के लिए पक्षी विज्ञानी सालिम अली की पुस्तक भारतीय पक्षी देखो, ह्या प्रश्नाचं उत्तर बघायचं असेल तर सालिम अली हे कोण आहेत, पक्षी विज्ञानी, म्हणजे ज्यांनी पक्ष्यांच्या जीवनावरती खूप सारं काम केलेलं आहे. त्यांचं पुस्तक कोणतं आहे, तर भारतीय पक्षी, हे बघायचं आहे. इनमें ऐसे पक्षी भी शामिल हैं जो जाड़े में एशिया के उत्तरी भाग और अन्य ठंड देशों में से भारत आते हैं. म्हणजे असे काही पक्षी आहे की जे आशियामधून किंवा उत्तरी भागातून अन्य ठंडे देशों से म्हणजे खूप थंड देशातून आपल्या भारतामध्ये येतात. उनकी पुस्तक को देखकर तुम अनुमान लगा सकते हो. त्यांची पुस्तकं बघून तुम्ही म्हणजे अनुमान किंवा कल्पना करू शकता की इस कविता में वर्णित नीली चिड़िया शायद इनमें से कोई एक रहेगी. आता हे खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, तर ह्याच्यातून एक कोणती तरी आपली ही चिडिया असणार आहे. तर उत्तर काय आहे, तर नीलकंठ. तर नीलकंठ का उत्तर आहे, तर त्याचे एक्सप्लेनेशन बघूया.
तर याचं उत्तर काय येईल? इस कविता में वर्णित नीली चिड़िया शायद नीलकंठ रही होगी. म्हणजे या कवितेत जे वर्णन केले आहे ती चिड़िया कोणती असेल? नीलकंठ. कारण क्योंकि उसके शरीर के ज़्यादातर भाग का रंग नीला, आकार छोटा तथा आवाज मीठी है. म्हणजे तिच्या शरीराचा जो भाग आहे हा कसा आहे तर रंग कसा आहे तर निळा, आणि तिचा आकार छोटा, आणि तिची आवाज कशी आहे तर मिठी म्हणजेच गोड. म्हणून ही कोणती चिडिया असेल तर तिचं नाव आहे नीलकंठ. त्यानंतर दूसरा क्वेश्चन है, नीचे कुछ पक्षियों के नाम दिए गए हैं, उनमें यदि कोई पक्षी एक से अधिक रंग का है तो लिखो उसके किस हिस्से का रंग कैसा है. जैसे तोते की चोच लाल और शरीर हरा है. तर खाली आपल्याला दिलं आहे मैना, कौवा, बतक आणि कबूतर यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे. तर पहिला मैना. मैना के पंख भूरे व सफ़ेद रंग के होते हैं. म्हणजे मैना के पंख भूरे, भूरे म्हणजेच ग्रे कलर किंवा सफ़ेद म्हणजे व्हाईट रंगाचे असतात. उसकी टांगे हलकी लाल होती है. म्हणजे तिच्या ज्या टांगा असतात त्या थोड्याशा हलक्याशा लाल रंगाच्या असतात. त्याच्यानंतर कौवा. कौवा का पूरा शरीर काला होता है. म्हणजे त्याचं पूर्ण शरीर कसं असतं तर काळ्या रंगाचं असतं. त्यानंतर बतक. बतक सफ़ेद रंग का होता है. म्हणजे त्याचा रंग सफ़ेद असतो. इसके पैर हलके गुलाबी रंग के होते हैं. आणि त्याचे जे पाय असतात ते थोडेसे हलकेसे गुलाबी रंगाचे असतात. त्यानंतर कबूतर. कबूतर का रंग स्लेटी सफ़ेद होता है. म्हणजे कबूतरचा रंग कसा असतो तर थोडासा स्लेटी सफ़ेद रंगाचा म्हणजेच व्हाईट रंगाचा असतो. गर्दन कुछ कुछ नीले रंग की होती है. आणि त्याची जी गर्दन असते, गर्दन म्हणजेच मानेच्या इथे थोडं थोडं हलकं हलकं निळ्या रंगाचं असतं. इसकी टांगे लाल होती है. आणि त्याच्या ज्या टांगांचा आकार रंग असतो तो लाल असतो. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, कविता का हर बंद वह चिड़िया जो से शुरू होता है और मुझे बहुत प्यार है पर ख़त्म होता है. म्हणजे कविताचा हर एक जो आहे पॅराग्राफ म्हणा किंवा जो पॅराग्राफ आहे तो वह चिड़िया जो पासून चालू होतो तो मुझे बहुत प्यार है तिथे जाऊन तो खत्म होतो. तर तुम भी इन पंक्तियों का प्रयोग करते हुए अपनी कल्पना से कविता में कुछ नए बन जोड़ो. तर तुम्ही पण अशी एक कल्पना करा आणि अशाच प्रकारची कविता तयार करा. तर चला तयार करूया आपण. पहला पैराग्राफ आहे, वह चिड़िया जो ची ची करके सबका मन बहलाती है, नील गगन की सीमा पाने पंख पसारे उड़ जाती है. वह चिड़िया जो म्हणजे ही अशी चिड़िया आहे जी ची ची करके म्हणजे ती आवाज करते ना ची ची, सबका मन बहलाती है म्हणजे सगळ्यांच्या मनाला आनंद देते किंवा सगळ्यांची मन उत्साहित करते. नील गगन की सीमा पाने, नील म्हणजे आकाशाला शोधण्यासाठी किंवा त्याची एंडिंग बघण्यासाठी पंख पसारे उड़ जाती म्हणजे आकाशात ती भुरकन उडून जाते. सेकंड पॅराग्राफ आहे, अपना घर बनाने के लिए घास के तिनके लाती है, वह परिश्रमी चिड़िया सबको परिश्रम का पाठ सिखाती है. अपना घर म्हणजे ती स्वतःचं घर बनवण्यासाठी, घास म्हणजेच गवताचे तिनके म्हणजेच काड्या, ज्या गवताच्या काड्या असतात सुकलेल्या किंवा ओल्या त्या काड्या घेऊन ती तिचं स्वतःचं घर बनवते. वह परिश्रमी चिड़िया, परिश्रमी म्हणजेच मेहनती किंवा कष्ट करणारी चिड़िया सबको परिश्रम का पाठ सिखाती है म्हणजे सगळ्यांना कष्ट करायला शिकवते. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, तुम भी ऐसी कल्पना कर सकते हो कि वह फूल का पौधा जो पीली पंखुड़ियों वाला महक रहा है मैं हूँ. तुम्ही अशी कल्पना करू शकता की वह फूल का पौधा जो म्हणजे तो फुलांचं झाड जे पीली पंखुडियावाला, पीली पंखुडिया म्हणजेच त्याची पिवळी पानं किंवा फुलं आहेत, जो महक रहा है, महक रहा है म्हणजे सुगंध देतो तो मी आहे. उसकी विशेषताएं मुझ में है, त्याची जी विशेषता आहे ती माझ्यामध्ये आहे म्हणजे त्याचे जे चांगले गुण आहेत ते माझ्यामध्ये आहे. फूल के बदले वह कोई दूसरी चीज़ भी हो सकती है, ती फुलांपेक्षा दुसरी पण काही वस्तू किंवा गोष्ट असू शकते. जिसकी विशेषताएं को गिनाते हुए तुम उसी चीज़ को अपनी समानता
समानता बता सकते हो. त्याची विशेषता म्हणजे त्याच्या चांगल्या क्वालिटीज सांगून तुम्ही अशी कोणती चीज किंवा वस्तूची समानता म्हणजे बॅलन्सिंग जे आहे ते सांगू शकता. ऐसी कल्पना के आधार पर कुछ पंक्तियाँ लिखो. तुम्ही अशी कल्पना करा आणि तुम्ही सुद्धा अशा पंक्तिया म्हणजेच लाईनी किंवा पोयम लिहू शकता. तर चला आपण पण लिहूया. वह फूल का पौधा जो हवा में झूलता, म्हणजे तो फुलांचं पौधा म्हणजे झाड मी आहे जो हवा में झुलता, जे हवेमध्ये झुलता आहे म्हणजेच हलता आहे, म्हणजे हवा में झुलता. आंगन में खडा मुस्कुरा रहा है, अंगणामध्ये उभा राहून मुस्कुरा म्हणजेच हसत आहे. खुशबू अपनी फैला रहा है, खुशबू म्हणजे त्याचा जो फ्रेग्रन्स आहे, त्याचा जो सुवास आहे तो काय करत आहे, फैला म्हणजे पसरवत आहे. पीली पंखोडियों वाला पौधा मैं हूँ, म्हणजे पिवळ्या फुलांचा झाड किंवा पौधा मी आहे. मुझे हवा से बहुत प्यार है, आणि मला हवेवरती खूप प्रेम आहे किंवा हवा मला खूप चांगली वाटते किंवा मला हवा खूप आवडते. सेकंड पॅरेग्राफ किंवा सेकंड पोयम आहे. वह फूल का पौधा जो, तो फुलांचा पौधा किंवा झाड जो खिलता मुरझाता, खिलता म्हणजे उमलणे, मुरझाता म्हणजे सुकून जाणे. पर खुशबू से नाता सदा निभाता है, म्हणजेच खुशबू म्हणजेच त्याचा जो सुवास आहे त्याच्याशी जे असलेलं माझं नातं आहे ते मी नेहमी निभावतो. म्हणजेच मुरझाने पर भी सुगंध ही देता, म्हणजे जेव्हा तो सुकतो तेव्हा सुद्धा त्याचा सुवास किंवा सुगंध कायम राहतो. पीली पंखुडियों वाला वह पौधा मैं हूँ, आणि अशा पिवळ्या ज्या पंखुड्या आहेत हा पौधा किंवा हे झाड कोण आहे तर मी आहे. मुझे महक से बहुत प्यार है, महक म्हणजे सुवास किंवा फ्रेग्रन्स, मला सुवास खूप आवडतो. त्यानंतर आहे भाषा की बात. आता इथे कसं सांगितले पंखोवाली चिडिया, तर त्याचं आपण काय केलं, त्याचं त्यांनी करून दाखवलं नीले पंखोवाली चिडिया. तर उपरवाली दराज, सबसे उपरवाली दराज, तर असे विशेषण सांगायचे आहेत. तर आपल्याला वाला वाली जोडकर कुछ विशेषण दिए गए है, त्याच्यावरती आपल्याला ह्याचे विशेषण जोडायचे आहेत. तर चला आपण जोडूया. पहिला आहे मोरोवाली बाग, पेड़ोवाला घर, फुलोवाली क्वारी. तर ह्यांचं आपण विशेषण लावूया. तर पहिला होता मोरोवाला बाग, तर आपण काय केलं, सुनेहरे मोरोवाला बाग. सेकंड आहे पेड़ोवाला घर, तर त्याचं येणार हरे भरे पेड़ोवाला घर. नंतर आहे फुलोवाली क्वारी, तर त्याचं येणार पीले फुलोवाली क्वारी. स्कूलवाला रास्ता, तर त्याचं येणार महात्मा गांधी स्कूलवाला रास्ता. हसनेवाला बच्चा, तर त्याचं येणार अधिक हसनेवाला बच्चा. मूछोवाला आदमी, घनी मूछोवाला आदमी, घनी म्हणजेच ज्याच्या मूछ खूप जाड असतात त्याला म्हणतात घनी मूछोवाला आदमी. त्यानंतर वह चिड़िया डैश डैश झुंडी के दाने रुचि से डैश डैश खा लेती है, वह चिड़िया डैश डैश रस उंडेलकर गा लेती है. कविता की इन पंक्तियों में मोटे छापे वाले शब्दों को ध्यान से पढ़ो. पहले वाक्य में रुचि से खाने के ढंग की और दूसरे वाक्य में रस उंडेलकर गाने के ढंग की विशेषता बताई है. अंत ये दोनों क्रिया विशेषण हैं. नीचे दिए गए वाक्यों में कार्य के ढंग या रीति से संबंधित क्रिया विशेषण छाटो. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते कोणते क्रिया विशेषण आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. सोनाली जल्दी जल्दी मुंह में लड्डू ढूसने लगे, तर ह्याच्यामध्ये क्रिया विशेषण काय आहे, कोणती क्रिया केलेली आहे तिने, जल्दी जल्दी म्हणजे तोंडामध्ये जे लड्डू खायचं आहे खाण्यालाच त्यांनी ढूसणे म्हणजेच खूप घाईघाईने ती लाडू खात आहे, म्हणून जल्दी जल्दी हे काय आहे क्रिया विशेषण आहे. गेंद लुढ़कती हुई झाड़ियों में चली गई, म्हणजे गेंद म्हणजेच बॉल कसा गेला झाडीमध्ये तर लुढ़कती, तर हे काय आहे क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कशी झाली आहे लुढ़कती हुई. त्याच्यानंतर आहे भूकंप के बाद जनजीवन धीरे धीरे सामान्य होने लगा, म्हणजे जेव्हा भूकंप झाला त्याच्यानंतर तिथलं जनजीवन म्हणजे ज्या लोकांची लाईफस्टाईल होती ती कशी नॉर्मल व्हायला लागली तर धीरे धीरे म्हणजे हळूहळू. सो इथे क्रिया विशेषण काय येणार आहे तर धीरे धीरे. कोई सफ़ेद सी चीज़ धप्प से आंगन में गिरी, कोई सफ़ेद सी चीज़ म्हणजे कोणती तरी पांढऱ्या किंवा व्हाईट रंगाची एक गोष्ट किंवा वस्तू धप्प अशी अंगणामध्ये पडली, गिरी म्हणजे पडली. सो ह्याच्यामध्ये क्रिया कशी झाली आहे तर धप्पसे म्हणजे धपकन. त्याच्यानंतर आहे
टॉमी फुर्ती से चोर पर झपका. टॉमी म्हणजेच कुत्रा, फुर्ती म्हणजे एकदम अचानक से चोरावरती जाऊन काय झालं, त्याला बिलग म्हणजे त्याच्यावरती एक झपका म्हणजे जस्ट अटॅक करणे. सो क्रिया कशी झाली आहे, फुर्ती. तेजिंदर सहमकर कोने में बैठ गया था. सहमकर म्हणजे त्याला कोणती तरी गोष्ट अशी आवडली नसेल किंवा काय, तो रुसून किंवा नाराज होऊन तो एका कोण्यामध्ये म्हणजेच कोपऱ्यामध्ये बसला होता. सो क्रिया कोणती झाली आहे, क्रियेचं विशेषण काय आहे तर सहमकर. आणि त्याच्यानंतर आज अचानक थंड बढ़ गई है. अचानक एखाद्या दिवशी थंडी वाढते ना, तर अचानक काय आहे, ही क्रिया विशेषण आहे. सो त्याच्यानंतर आपण बघूया एक्स्ट्राचे क्वेश्चन आन्सर. चिड़िया आनंदपूर्वक क्या खाती है. तर ऑप्शन आहेत दूध भरे गेहूं के दाणे, दूध भरे मके के दाणे, दूध भरे ज्वार के दाणे की दूध भरे धान. तर ह्याचं योग्य ऑप्शन आहे दूध भरे ज्वार के दाणे, म्हणजे ते ज्वारीचे दाणे आवडीने खात होते. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे चिड़िया के पंख के रंग कैसे है. म्हणजे चिडिया कोणत्या रंगाची आहे, तिचे पंख कोणत्या रंगाचे आहेत, लाल, पीले, नीले की काले. सगळ्यांना यायला पाहिजे, तर आन्सर आहे नीले. थर्ड नंबर आहे चिड़िया को क्या खाना पसंद है. म्हणजे चिडियाला काय खायला आवडतं, फल, सब्जी, मिठाई के अनाज के दाणे. सो अनाज के दाणे. फोर्थ नंबर आहे चिड़िया किसके लिए गाना गाती है. म्हणजे चिड़िया कोणासाठी गाणं गाते, नदियों के लिए, संगीत प्रेमियों के लिए, जंगल के लिए की अपने मित्र के लिए. तर ती जंगल, पुढे वन बाबासाठी गाणं गायची ना, म्हणजेच ती जंगलासाठी गाणं गाते. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे चिड़िया को किन चीज़ों से प्यार है. म्हणजे चिडियाला काय काय आवडतं, नदी से, जंगल से, अन्न से या उपयुक्त सभी. म्हणजे ह्या सगळ्यांशी. तर हो, तिला नदी पण आवडायची, जंगल आणि अन्न तिला खूप आवडत होतं, म्हणजे तिचं सगळ्यांवरती प्रेम होतं. त्याच्यानंतर प्रश्न, छोटे प्रश्न. चिड़िया के पंख किस रंग के हैं. म्हणजे चिडियाचे पंख कोणत्या रंगाचे आहेत. सो आन्सर येणार चिड़िया के पंख नीले रंग के हैं. सेकंड आहे चिड़िया कहाँ से मोती ले जाती है. मोती म्हणजेच काय, पाण्याचा थेंब, त्याला त्यांनी काय म्हणलं आहे, मोती. सो चिड़िया नदियों के उफनते जल से मोती ले जाती है. म्हणजेच चिड़िया म्हणजे चिड़िया नदियों के उफनते जल्स, म्हणजे जेव्हा पाणी खूप जोरजोराने उसळ्या मारत असतं त्या पाण्यामधून ती मोती म्हणजेच पाण्याचा थेंब घेऊन जात आहे. चिड़िया किसके दाणे खाती है. चिड़िया कशाचे दाणे खाते, म्हणजे चिड़िया झुंडी के दाणे खाते. झुंडी म्हणजे ज्वार, ते ज्वारीचे दाणे खाते आहे. चिड़िया झुंडी के दाणे खाती है. फोर्थ नंबर आहे अनाज के दाणे किससे भरे हुए है. म्हणजे अनाज के दाणे म्हणजे जे अन्न ती खाते त्या दाण्यामध्ये काय भरलेलं आहे, तर अनाज के दाणे दूध से भरे हुए है. म्हणजे ते जे अन्न ती खाते किंवा दाणे खाते त्याच्यामध्ये काय आहे, तर दूध आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे चिड़िया का स्वभाव कैसा है. म्हणजे चिडियाचा स्वभाव कसा आहे. चिड़िया का स्वभाव संतोषी आहे. संतोषी म्हणजे समाधानी, तिला थोडेसे दाणे जरी मिळाले तरी ती खुश होते. त्याच्यानंतर लघुत्तरीय म्हणजे मोठे प्रश्न. कविता के आधार पर चिड़िया के स्वभाव का वर्णन कीजिए. म्हणजे कविता तुम्ही वाचली आहे, बघितली आहे, तर तुम्ही सांगा की आता चिड़िया कशी आहे. तर इस कविता में नीले पंखों वाली एक छोटी सी चिड़िया का वर्णन किया है. म्हणजे या कवितेमध्ये निळ्या रंगाच्या किंवा निळ्या पंखवाल्या एक छोटीशी चिड़िया आहे, तिचं वर्णन केलं आहे. इस चिड़िया का स्वभाव संतोषी है. म्हणजे ह्या चिड़ियाचा स्वभाव कसा आहे, संतोषी म्हणजे समाधानी आहे. थोडेसे दाणे इसके लिए पर्याप्त है. म्हणजे थोडेसे जरी दाणे मिळाले तरी तिच्यासाठी बस आहेत. पर्याप्त म्हणजे आता तिला बस झालं, एवढंच हवं होतं. यह मुह बोली है. म्हणजे ती काय करते, तोंडाने बोलते. बोलते म्हणजेच गाणे गाते. यह एकांत में उमंग से गाती है. एकांत म्हणजे ती एकटी असल्यावरती खूप उमंग किंवा उत्साहाने गाणं गाते. यह गर्भिली भी है. आणि ही काय आहे, गर्भिली सुद्धा आहे. इसे अपने साहस और हिम्मत पर गर्व है. आणि तिला साहस म्हणजे ती जी डेअरिंग करते किंवा ती जी हिम्मत करते त्याच्यावरती तिला काय आहे, प्राऊड आहे, म्हणजेच तिला गर्व वाटतो.
त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, चिडिया किससे प्यार करती है और क्यों? मग चिडिया कोणावरती प्रेम करते आणि का? इस छोटी सी चिडिया को अन्न से प्यार है. मग ह्या छोटेसे जी चिडिया आहे तिला कोणावरती जास्त प्रेम आहे? तर अन्नावरती. तिला अन्न खायला खूप आवडतं. यह जुंडी के दाणे बडे मन से खाती है. ती ज्वारीचे जे दाणे आहेत बडे मन से म्हणजे खूप आनंदाने खाते. उसे विजन से प्यार है. विजन म्हणजे काय? एकांत. तिला एकांतात राहायला खूप आवडतं. उसे नदी से भी प्यार है. तिला नदीची पण प्रेम आहे. तिला नदी पण खूप आवडते. एकांत जंगल में वह मधुर स्वर में गाती है. जेव्हा ती एकांत म्हणजे विजनमध्ये असते त्यावेळेस ती खूप चांगल्या किंवा मधुर गोड आवाजात गाते. वह उफनती नदी की बीच धारा से जल की बूंदे अपनी चोच में लेकर उड़ जाती है. उफनती नदी म्हणजे जेव्हा पाणी तिचं उसळा मारत असते त्याच्यातून ती पाण्याची बुंदे घेते, आपली तहान भागवते आणि उडून जाते. त्याच्यानंतर थर्ड नंबर क्वेश्चन आहे, चिडिया अपना जीवन कैसे व्यतीत करती है. म्हणजे चिडिया कशी जगते, तिची लाईफस्टाईल कशी आहे. चिडिया अपना जीवन प्रेम, उमंग और संतोष के साथ व्यतीत करती है. म्हणजे जी चिडिया आहे तिचं जीवन, तिची लाईफ प्रेम आणि उमंग. उमंग म्हणजे उत्साह. तिच्यामध्ये खूप सारी एनर्जी आहे किंवा चांगला उत्साह आहे. संतोष म्हणजे ती समाधानी आहे. याच्यासोबत ती तिचं जीवन जगते. वह सबसे प्रेम करती है. ती सगळ्यांशी खूप प्रेम करते. एकांत में भी वह उमंग से रहती है. एकांतामध्ये म्हणजे जेव्हा ती एकटी असते तेव्हा सुद्धा खूप छान राहते, उत्साहात राहते. वह संतोषी है म्हणजे तिचं मन कसं आहे? तृप्त आहे. ती हावरट नाही आहे, खूप संतोषी आहे म्हणजे समाधानी आहे. वह थोडे में ही संतोष करती है म्हणजे तिला थोडंसं जरी मिळालं तरी ती खूप खुश होते. आज़ाद होने की वजह से वह मीठे स्वर में गाती है. कारण ती आझाद म्हणजे तिला कोणी पकडून नाही ठेवलं, ती मोकळी आहे किंवा ती काय आहे? आझाद आहे म्हणजे तिला कोणाचं बंधन नाही आहे म्हणून ती खूप छान आवाजात गाणं गाते. उसका स्वर बहुत मीठा है आणि तिचा आवाज कसा आहे? तर खूप गोड आहे. वह गाते और उड़ते हुए अपना पूरा जीवन व्यतीत करती है. ती गाणं गात आकाशात उडत आपलं जीवन व्यतीत करते म्हणजे तिची लाईफस्टाईल जगत आहे. त्याच्यानंतर आहे फोर्थ नंबर, चिडिया के माध्यम से कवि हमें क्या संदेश देना चाहते हैं. म्हणजे या पोयमच्या माध्यमातून कवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कवि चिडिया के माध्यम से खुशी से जीने का संदेश हमें देते हैं. म्हणजे कवी काय सांगतात ह्या पोयमच्या माध्यमातून? तर चिडिया कशी आनंदाने खुशीने जगते, तसेच आपल्याला सुद्धा आनंदाने आणि खुशीने जगायला पाहिजे असा संदेश देतात. चिडिया के माध्यम से हमें सीख मिलती है. म्हणजे ह्या चिडियापासून आपल्याला एक सीख म्हणजे तात्पर्य मिळतं की हमें थोडे में ही संतोष करना चाहिए. म्हणजेच आपल्याकडे थोडंसं जरी असेल तरी आपण त्याच्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. इस कविता में अकेले रहकर भी उमंग से जीने का संदेश दिया गया है. म्हणजे ह्या कवितेमध्ये असं सांगितले तुम्ही जरी एकटे असाल तरी सुद्धा तुम्ही उमंग म्हणजे उत्साहाने जगायला पाहिजे हा संदेश त्यांनी दिला आहे. इसके साथ ही कवि हमें बताते हैं कि विपरीत परिस्थितियों में भी हमें साहस नहीं खोना चाहिए. ह्याच्यासोबतच कवी काय सांगतात की विपरीत म्हणजे जेव्हा आपल्यावरती कोणती वाईट परिस्थिती किंवा वेळ येते तेव्हा सुद्धा आपल्याला साहस म्हणजे डेअरिंगने राहिलं पाहिजे, आपण घाबरलं नाही पाहिजे. हमें अपनी क्षमता को भी पहचानना चाहिए. म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये जी एक ताकद असते ना तिला आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि आपल्याला आनंदात राहता आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपण नाराज नाही झालं पाहिजे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, चिडिया के गायन की विशेषताएं लिखिए. म्हणजे चिडिया कशी गायची ह्याच्याबद्दल तुम्ही तिच्या क्वालिटीज सांगा. वह छोटी चिडिया खुले गले से बहुत ही मीठी आवाज में गाती है. म्हणजे ही जी छोटी चिडिया आहे ही खुले गले से म्हणजे मोकळ्या म्हणजे खुले गला म्हणजेच कोणाच्याही दडपणाशिवाय किंवा कोणालाही न घाबरता ती खूप छान आवाजात, मिठी म्हणजे गोड आवाजात गाते. उसके गाणे वातावरण में रस घोल देती है. म्हणजे तिचे गाणे वातावरणामध्ये उत्साह भरतात. वह अपने गीत जंगल को समर्पित करती है. पण ती कोणासाठी गाते? तर जंगलासाठी. समर्पित करणं म्हणजे त्याच्यासाठी गाणं. ती फक्त जंगलासाठी गाते आणि वातावरणामध्ये खूप सारा
सारा आनंद पसरवते. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच आपण पुढचे सुद्धा लेसन एक्सप्लेन करणार आहोत. थँक्यू.